पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। 19व्या श्लोकापासून 48व्या श्लोकापर्यंत ज्या समबुद्धीचे वर्णन झाले आहे, सकाम कर्मापेक्षा त्या समबुद्धीची श्रेष्ठता पुढील श्लोकात सांगतात। दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः। अन्वय: बुद्धियोगात कर्म दूरेण अवरम धनंजय बुद्धौ शरण अन्विच्छ ही फलहेतवः कृपणाः। अर्थ: बुद्धियोगापेक्षा नाम समतेपेक्षा सकाम कर्म दुरूनच नाम अत्यंतच निकृष्ट आहे। म्हणून हे धनंजय, तू बुद्धीचा नाम समतेचा आश्रय घे, कारण फलाला हेतू बनणारे अत्यंत दीन आहेत। व्याख्या: दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात। बुद्धियोग अर्थात समतेच्या तुलनेने सकाम भावाने कर्म करणे अत्यंतच निकृष्ट आहे, कारण कर्म ही उत्पन्न आणि नष्ट होतात, तसेच त्या कर्माच्या फलाचाही संयोग वियोग होतो। परंतु योग नित्य आहे, त्याचा कधी वियोग होत नाही, त्याच्यात कोणती विकृती येत नाही। म्हणून समतेच्या तुलनेने सकाम कर्म फारच निकृष्ट आहे। संपूर्ण कर्मात समताच श्रेष्ठ आहे। समतेच्या अभावात संपूर्ण जीव कर्म करीतच राहतात आणि त्याचा परिणाम म्हणून जन्मत मरत आणि दुःख भोगत राहतात, कारण समते वाचून कर्मात उद्धार करण्याची शक्ती नाही। कर्मात समताच कुशलता आहे। जर कर्मात समता नसेल तर शरीरात अहंता ममता निर्माण होईल, आणि शरीरामध्ये अहंता ममता निर्माण होणे म्हणजे पशुबुद्धी आहे। भागवतात शुकदेवजी राजा परीक्षितीस सांगतात, त्वं तु राजन मरिष्येति पशुबुद्धी मिमां जही। अर्थात, हे राजन, आता तू मी मरून जाईल अशी पशुबुद्धी सोडून दे। दूरेण, दूरेण म्हणण्याचे तात्पर्य जसे प्रकाश आणि अंधकार कधीही समकक्ष होऊ शकत नाहीत, तसेच बुद्धियोग आणि सकाम कर्म ही कधी एक होऊ शकत नाहीत। या दोघात रात्र आणि दिवसाप्रमाणे फार मोठे अंतर आहे, कारण बुद्धियोग परमात्म्याची प्राप्ती करून देणारा आहे आणि सकाम कर्म जन्म मरण देणारे आहे। बुद्धौ शरणमन्विच्छ, तू बुद्धीला शरण जा, समतेला शरण जा। समतेत निरंतर स्थित होणेच त्याला शरण होणे आहे। समतेमध्ये स्थित होण्यानेच तुला स्वरूपात आपल्या स्थितीचा अनुभव येईल। कृपणा फलहेतवः, कर्माच्या फलाची इच्छा ठेवणे फारच निकृष्ट आहे। कर्म, कर्मफल, कर्मसामुग्री आणि शरीरादी करणाशी आपला संबंध जोडणेच कर्मफलाचा हेतू बनणे आहे। म्हणून भगवंतांनी 47व्या श्लोकात मा कर्मफल हेतुर्भुः म्हणून कर्माच्या फलाचा हेतू बनण्याचा निषेध केला आहे। कर्म आणि कर्मफलाचा विभाग वेगळा आहे, तसेच या दोन्हीहून रहित असलेले जे नित्य तत्व आहे त्याचा विभाग वेगळा आहे। ते नित्य तत्व कर्मफलाच्या आश्रित व्हावे, यासारखी दुसरी निकृष्टता कोणती असू शकेल? परिशिष्ट भाव: योगापेक्षा कर्म दुरूनच निकृष्ट आहे, अर्थात कल्याणकारक नाही। जसे पर्वतापेक्षा अणु फारच दूर आहे, अर्थात अणुला पर्वताजवळ ठेवून दोन्हींची तुलना केली जाऊ शकत नाही, तसेच योगापेक्षा कर्म फारच दूर आहे, अर्थात योग आणि कर्माची तुलना केली जाऊ शकत नाही। कर्मात योग हीच कुशलता आहे। योगः कर्मसु कौशलम। म्हणून योगाविना कर्म निकृष्ट आहे, निरर्थक आहे आणि बाधक आहे। कर्मणा बध्यते जंतुः।
कर्मयोगात कर्म करण सापेक्ष आहे, परंतु योग करण निरपेक्ष आहे. योगाची प्राप्ती कर्माने होत नाही, तर सेवा त्याग याने होते. म्हणून कर्मयोग कर्म नव्हे, कर्मयोग करण निरपेक्ष अर्थात विवेक प्रधान साधन आहे. जर सेवा त्यागाची प्रधानता नसेल तर कर्म होईल, कर्मयोग होणारच नाही. समता तर परमात्मा तत्वाची प्राप्ती करविणारी आहे, परंतु सकाम कर्म जन्म मरण देणारे आहे. म्हणून साधकाने समतेचाच आश्रय घ्यावा, समतेतच स्थित राहावे. समतेत स्थित झाल्याने तो दीन राहणार नाही, तर कृतकृत्य ज्ञात ज्ञातव्य आणि प्राप्त प्राप्तव्य होईल. परंतु जो सकाम भावपूर्वक आपल्यासाठी कर्म करतो तो सदा दीन बद्धच राहतो. गीतेत कर्मयोगासाठी 3 शब्द आले आहेत: बुद्धी योग आणि बुद्धियोग. कर्मयोगात कर्माचे प्राधान्य नाही, तर योग याचे प्राधान्य आहे. योग, बुद्धी आणि बुद्धियोग तिन्हींचा एकच अर्थ आहे. कर्मयोगात व्यवसायात्मिक बुद्धीचे प्राधान्य असल्याने याला बुद्धी म्हटले गेले आहे, आणि विवेकपूर्वक त्यागाचे प्राधान्य असल्याने याला योग अथवा बुद्धियोग म्हटले गेले आहे. ध्यानयोगात मन याचे आणि कर्मयोगात बुद्धी हिचे प्राधान्य आहे. मनाच्या निरोधात स्थिरता आणि चंचलता दोन्ही फार दूरपर्यंत राहतात, कारण यात साधक मन संसारातून काढून परमात्म्यात लावू इच्छितो. मन संसारातून काढविल्यावर संसाराची सत्ता तशीच राहते. असा सिद्धांत आहे की जोपर्यंत दुसऱ्या सत्तेची मान्यता राहते तोपर्यंत मनाचा संपूर्णपणे निरोध होऊ शकत नाही. म्हणून समाधीपर्यंत पोहोचल्यावरही समाधी आणि व्युत्थान या 2 अवस्था राहतात. परंतु बुद्धीचे प्राधान्य राहिल्यास कर्मयोगात विवेकाची मुख्यता राहते. विवेकात सत आणि असत दोन्ही राहतात. कर्मयोगी असत वस्तूंना सेवा सामुग्री मानून त्यांना दुसऱ्यांच्या सेवेत लावतो. त्यामुळे असतचा त्याग शीघ्र आणि सुगमतापूर्वक होतो. मनाचा निरोध करणे निरंतर होत नाही, तर वेळोवेळी आणि एकांतात होतो. परंतु व्यवसायात्मिका बुद्धी अर्थात बुद्धीचा एक निश्चय निरंतर राहतो. अशा प्रकारे या श्लोकात ज्या बुद्धीच्या आश्रयाविषयी म्हटले, आता पुढील श्लोकात त्याच बुद्धीच्या आश्रयाचे फल सांगतात. ते पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.